एकनाथ शिंदे ज्या दिवशी सुरतला गेले तो दिवस आठवतोय? काय झालं होतं त्या दिवशी? त्या दिवशी महाराष्ट्रात विधान परिषदेची निवडणूक होती. 21 जून 2022. 10 आमदार निवडायचे होते. 11 उमेदवार रिंगणात होते. राज्यामध्ये सत्तेत होती महाविकास आघाडी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची. विरोधात होती भाजपा. भाजपाकडे 4 उमेदवार निवडून आणण्याची ताकद होती आणि महाविकास आघाडी 6 उमेदवार निवडून आणू शकत होती. पण भाजपनं 5वा उमेदवार दिला. बरोबर त्या निवडणुकीच्या 10 दिवस अगोदर राज्यसभेची निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीमध्ये भाजपकडे पुरेसं संख्याबळ नसताना सुद्धा भाजपनं मवियाचा उमेदवार पाडला होता. राज्यसभेच्या निवडणुकीत गुप्त मतदान नव्हतं, मतं फोडणं कठीण होतं, तरी भाजपनं मवियाचा नीट गेम केला होता. विधान परिषदेत तर गुप्त मतदान होतं, म्हणजे भाजपसाठी मैदान आणखी सोपं. भाजपनं 5ही उमेदवार निवडून आणले. त्या निवडणुकीत हरणारा उमेदवार होता काँग्रेसचा. काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे तेव्हा पडले. फक्त 10 दिवसांमधला हा दुसरा पराभव जिव्हारी लागण्याची संधीही मवियाला मिळाली नाही, कारण निकाल घोषित झाला आणि एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या आमदारांसह सुरत गाठली. शिवसेना फुटली आणि मग मवियाचं सरकार पडलं. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं बघितलेली ती सगळ्यात मोठी हार होती. आज हे सगळं आठवण्याचं पुन्हा एकदा कारण ठरलंय विधान परिषदेचीच निवडणूक. महाराष्ट्रात विधान परिषदेची आणखी एक निवडणूक होतीये आणि पुन्हा एकदा काँग्रेसची परिस्थिती कठीणच बनली आहे. 9 जागांसाठीची ही निवडणूक आहे. एका जागी पोटनिवडणूक आहे. महायुतीकडे 235 पेक्षा जास्त आमदार आहेत. महाविकास आघाडीकडे 46 आमदार आहेत. या निवडणुकीत एक उमेदवार निवडून आणायला किमान 29 आमदारांची गरज आहे. त्यामुळे महाविकास आघाडी एक उमेदवार सहज निवडून आणू शकते. पण महाविकास आघाडीत पक्ष आहेत 3. महिन्याभरापूर्वी राज्यसभेची निवडणूक झाली, तेव्हा सुद्धा हीच परिस्थिती होती. तेव्हा या तिघांनी मिळून शरद पवार यांना संधी दिली. आता ठाकरे गट आणि काँग्रेसला संधी हवी आहे. उद्धव ठाकरेंची विधान परिषदेची टर्म संपली आहे, त्यामुळे त्यांनी उमेदवारी घेतली तर आम्ही पाठिंबा देऊ, पण दुसरा उमेदवार दिला तर आम्हीही उमेदवार देऊ, अशी भूमिका काँग्रेसनं घेतली. हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटूनही आले, पण उद्धव ठाकरे काही बोलेच नात. उद्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख आली आणि आज आदित्य ठाकरे सांगतायत उद्धव ठाकरे नाही, अंबादास दानवे आमचे उमेदवार. आता काँग्रेसची पंचायत, कारण दानवेंना पाठिंबा दिला तर पक्षातले इच्छुक नाराज होणार आणि पाठिंबा नाही दिला तर 16 आमदारांच्या जीवावर निवडणूक जिंकणार कशी? शिवाय जर काँग्रेसनं उमेदवार दिला म्हणून भाजपनं पण आणखी एक उमेदवार दिला तर मग महाविकास आघाडीचा एकही उमेदवार न जिंकण्याचीच भीती की? लढलो तर निवडणुकीत हरणार, नाही लढलो तर मवियात हरणार, अशी काँग्रेसची आता अवस्था. त्यामुळे आता लढून हरायचं की न लढताच हरायचं, एवढे 2च पर्याय काँग्रेस समोर शिल्लक आहेत.